एका जागी तो सहवास त्यालाच म्हणतात वर्षावा। एका जागी तो सहवास त्याला म्हणतात वर्षावा। एका जागी तो सहवास त्याला म्हणतात वर्षावा। एका जागी तो सहवास त्याला म्हणतात वर्षावा। एका जागीच तो सहवास त्याला म्हणतात वर्षावा। एका जागीच तो सहवास त्याला म्हणतात वर्षावा। पावसाने दिवसाने पावसाने दिवसाने पावसाने दिवसाने पिकूचा होईना प्रवास। एका जागीच तो सहवास त्याला म्हणती वर्षावा। एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षावा। एका जागी तो सहवास त्याला म्हणती वर्षावा। मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया की वर्षावास नेमकं काय आहे। वर्षावास हा शब्द आपण मराठी हिंदीमध्ये फक्त वर्षावास म्हणून बघत असतो, पण त्याचबरोबर जर पालीमध्ये आपण याचा प्रॉपर अर्थ बघितला तर वर्षावासला पालीमध्ये वस्सावास असं म्हटलं जाईल। वस्सा म्हणजे पावसाळा। ज्या काळामध्ये ज्या ऋतूमध्ये पाऊस पडतो त्याला वस्सा म्हटलं गेलंय। त्यापुढे आवास, पाऊस पडत असताना पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी आपण राहतो, आश्रय घेतो, आवास करतो, असा वर्षावास, वस्सावास अशा प्रकारचा रेफरन्स आपल्याला त्रिपिटकामध्ये भेटत असतो। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं इथे भगवान बुद्ध म्हणतात अनुजानामि भिक्खवे वस्साने वस्सं उपगंतुंती, की भिक्षुंनो भिक्खवे अनुजानामि, मी तुम्हाला परमिशन देतो, मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही आता वस्साने वस्सं उपगंतुंती, आता जो वर्षाचा काळ येत आहे, पावसाळा येत आहे, हा जो पावसाचा ऋतू येत आहे, या ठिकाणी तुम्ही आवास करा, एका ठिकाणी आवास करा, याला वस्सावास असं म्हटलं गेलेलं आहे। दुसरं आपण बघूया की वर्षावासाची सुरुवात नेमकं कधीपासून झाली आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट की वर्षावास करावा असं बुद्धांनी कधीच पहिल्याच वर्षावासामध्ये अजिबात सांगितलं नाहीये। तर त्याच्या मागचं एक कारण आहे की एक घटना होते आणि त्या घटनेनंतर पावसाळ्याच्या काळामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी थांबा, एकाच ठिकाणी तुम्ही आवास करा, त्याला वर्षावास म्हटलं गेलंय। हे एका प्रसंगानंतर सुरू होतं। तर तो प्रसंग नेमकं कोणता आपण या ठिकाणी बघूया। आपल्याला विनयपिटकाच्या महावग्गामध्ये वर्षावासाबद्दल संपूर्ण माहिती मिळते की वर्षावास कशी सुरू झाला। इथे आपण बघूया तेन समयेन बुद्ध भगवा राजगहे विहरती वेळुवने कलंदक निवापे। आता एका समयी भगवान बुद्ध राजगृहामध्ये राहत होते वेळुवनामध्ये। त्यावेळेस काय झालं, तेन कोपन समयेन भगवता भिक्खूनं वत्सावासो अपय्यतो होती, की त्यावेळेस भगवंताच्या ज्या संघ आहे, भिक्षू संघ आहे, त्यांना वर्षावास नेमकं काय ते माहीत नव्हतं किंवा वर्षावास करण्याची पद्धत नव्हती। तेव्हा असं झालं, ते इथे भिक्खू हेमंतंपी किहंपी वस्तंपी चारिका चरंती। त्यावेळेस भिक्षू संघ हा उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, त्यानंतर हिवाळ्यामध्ये सुद्धा चारिका करत राहायचं। 12ही महिने ते चारिका करत असायचे। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते प्रवास करत असायचे 12ही महिने। मनुष्य उज्जायंती खिण्यती विपाचयंती। तर इतर जे लोक होते ते थोडेसे क्रोधित झाले, चिडलेत भिक्षू संघावरती आणि म्हणायचे कतही नाम समणा सक्कपुत्तिया, की हे बुद्धांचे, श्रमण गौतमाचे जे शाक्य पुत्र आहेत, जे भिक्षू आहेत, हे असे कसे भिक्षू आहेत, हेमंतंपी गिहंपी वसंपी चारिकं चरिसंती, की हे तिन्ही ऋतूमध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये हे चारिका करत आहेत। हरिताणी तिणानी समदंता, की हे जे छोटे छोटे गवत उगवलेलं आहे, छोटे छोटे रोपं आलेली आहेत, त्यांना एक इंद्रियं जीवं विहेठंता,
की हे जे लहान लहान एकजीवी असे छोटेसे पौधे वगैरे आहेत, रोपटे आहेत, बहुखुद्दके पाणे संघात आपादेंता, की हे जे खूप लहान लहान जितके पण गवत उगवलं आहे, छोटे छोटे रोपं आहेत किंवा छोटे छोटे जीव जंतू कीटक आहेत, यांच्यावर चालत जातात, यांचं मर्दन करत जातात. पुढे इवे ही नाम अय्य तिथिया दुरखात धम्मा वत्सा वाचन अल्ली येसंती. लोक परेशान झालेत. लोक म्हणतायत की हे असे कसे श्रमण गौतम आहेत, हे असे कसे बुद्धांचे भिक्षू संघ आहेत की जे तिघी ऋतूमध्ये चारिका करत असतात, जे छोटे छोटे गवत उगले आहे, रोप उगले आहे, त्यांच्यावर चालतच जातात, त्यांना मारत जातात, खूप सारे कीटक यांच्या पायाखाली येऊन मरतात. आणि पुढे असं म्हणतात की दुसरे संप्रदायाचे लोक आहेत ज्यांचा धम्म किंवा ज्यांची शिकवण इतक्या चांगल्या प्रकारे सुद्धा शिकवली गेलेली नाहीये. इथं शब्द आपण बघू शकतो, दुरखात धम्म. दुरखात आपण धम्मगुण मध्ये एक शब्द बघतो, स्वाख्यातो भगवता धम्मो. स्वाख्यातो म्हणजे सुआख्यातो, खूप चांगल्या प्रकारे सांगितला गेलेला धम्म. स्वाख्यातो भगवता धम्मो. भगवान बुद्धांचा धम्म खूप चांगल्या प्रकारे सांगितला गेला आहे की त्याला अधिक स्पष्टीकरणाची गरज नाहीये. सुआख्यातो, सुस्पष्टपणे बुद्धांनी धम्म सांगितला आहे. याच्या विरुद्ध जर आपण शब्द पाहिला तर तो आहे दुरखात धम्म. म्हणजे इतर संप्रदायाचे, इतर धर्माचे जे लोक आहेत, त्यांचा धर्म इतका चांगल्या प्रकारे सांगितला गेलेला नाहीये. त्यांची शिकवण इतक्या डिटेलमध्ये, इतक्या सुंदर पद्धतीने किंवा मुळात तो धम्मच नाहीये असं तो सांगितला गेलेला आहे. ते लोक सुद्धा वर्षावासाच्या काळामध्ये एका ठिकाणी राहतात. ते वर्षावासाचे 3-4 महिने जे असतात ते एका ठिकाणी वास करतात असे तो लोक बोलतात. पुढे म्हणतात, एवे ही नाम सकुंतका रुक्ख केसू कुलावकानी करित्वा वस्सा वासंग अल्ली ही संती. की बाबा जसं ते लोक असे राहतात जसं की एखादा पक्षी पावसाळ्यामध्ये घरट करून राहतो, एका ठिकाणी राहतो, तसे ते लोक राहत आहेत. असे लोक आता बुद्धांच्या संघाची निंदा करू लागलेत. मग होतं काय? हळूहळू ही गोष्ट आता बुद्धांपर्यंत पोहोचते. भिक्षूंना कळतं की आपल्याकडनं चुकी होते का, लोक आपली निंदा करतायत, आपल्यावर दोषारोपण करतायत. आता ही सगळी गोष्ट जाऊन ते बुद्धांना सांगतात. आणि बुद्ध तेव्हा म्हणतात, आता को भगवा एतस्मिंग निदाने एतस्मिंग पकरणे धम्मिंग कथं कथवा भिक्खू आमंतेसे. तेव्हा भगवान बुद्ध भिक्षूंना धम्मकथा सांगून, या प्रकरणाचा रेफरन्स देऊन धम्मकथा सांगून, त्यांचं कुशलचित्त वर आणून त्यांना प्रसन्न करून धम्म सांगतात. आणि पुढे म्हणतात, अनुजानामि भिक्खवे. भिक्षुंनो, मी तुम्हाला परमिशन देतो, मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही वत्संग उपगंतुती. आता हा जो पावसाळ्याचा ऋतू येत आहे त्याला तुम्ही अप्रोच करा. कसा अप्रोच करायचा? की तुम्ही एका ठिकाणी राहा. अनुजानामि भिक्खवे वत्साने वत्संग उपगंतुंती. तुम्ही या वर्षावासाला सामोरे जा, तुम्ही वर्षावास एका ठिकाणी घालवा, अशा प्रकारे बुद्ध सांगतात. आणि इथूनच वर्षावासाची सुरुवात होते. आता आपण बघूया की वर्षावासाचा कालावधी नेमका काय असतो. तर आपल्याला विनयपिटकाच्या महावग्गामध्ये सुस्पष्टपणे बुद्धांनी सांगितले की वर्षावास कधी सुरू करायचा. इथे या ठिकाणी बुद्ध सांगतायत आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही वर्षावास सुरू करू शकतात, जो कालांतराने 3 महिन्यापर्यंत असतो. हा वर्षावासाचा काळ असतो. पुढे वर्षावासामध्ये आपण जे गृहस्थ लोक आहोत त्यांनी काय केलं पाहिजे. आता सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की वर्षावास तर फक्त भिक्षू संघाचा असतो. भिक्षू संघ, भिक्षुणी संघ, भिक्षू संघ, भिक्षुणी संघ एका विहारामध्ये 3 महिने त्यांचे व्यतीत करतात, तिथे आवास करतात. बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये बघत असतो, भिक्षू संघ फार मोठ्या प्रमाणामध्ये विहारामध्ये राहत असतो, प्रवास टाळतो. नंतर विहारांमध्ये खूप सारे कार्यक्रम होत असतात, धम्मदेसनेचे कार्यक्रम होत असतात, ग्रंथपठणाचे कार्यक्रम होत असतात. शनिवार रविवारी त्या ठिकाणी आपण धम्मदेसना ऐकत असतो. अशा प्रकारचे कार्यक्रम सध्या चालत असतात. तर बुद्धांच्या वेळेत असं काय व्हायचं की धम्मदेसनेची तशी पद्धत नसायची, किंवा आतापर्यंत धम्मदेसना कोणत्या दिवशी द्यायचे किंवा काय असं काही नियम सुद्धा नव्हते. पण तेव्हा काय झालं, आपण त्याचा आपण एक प्रसंग बघूया. विनयपिटकाच्या महावग्गामध्ये आपल्याला उपवसत खंदको या चॅप्टरमध्ये आपल्याला ही स्टोरी मिळते. आता होतं काय, तेन समयेन बुद्ध भगवा राजगहवरती गिज्जकूट बबते. आता गिज्जकूटामध्ये, राजगृहामध्ये जेव्हा भगवंत राहत होते तेव्हा असं झालं की जे अन्य तिथ्या, जे दुसऱ्या पंथाचे, दुसऱ्या संप्रदायाचे जे परिव्राजक होते, त्यांची जी उपासक गण होते, त्यांचे जे शिष्य कोण होते किंवा गृहस्थ होते, ज्यांची त्या परिव्राजकांमध्ये श्रद्धा होते, ते लोक काय करायचे, ते लोक अष्टमी असेल, अमावस्या, पौर्णिमा ह्या दिवशी ते त्यांना भेटायला जायचे त्यांच्या आश्रमामध्ये, त्यांच्या मंदिरामध्ये.
आणि त्यांच्याकडनं ते धम्म ऐकायचे आणि हे नेहमी चालत असायचं. पण तेव्हा हा प्रश्न पडला राजा बिंबिसाराला. राजा बिंबिसाराला असा विचार आला की हे दुसऱ्या तिथीवाले, हे दुसऱ्या संप्रदायाचे लोक असे करतायत, तर का नाही बरं बुद्धांच्या संघाने पण असं केलं पाहिजे. ते जातात, बुद्धांना भेटतात, बुद्धांना विनंती करतात आणि बुद्धांना प्रसंग सांगतात. तेव्हा बुद्ध राजा बिंबिसाराचं कौतुक करतात आणि सांगतात की हो, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि पुढे म्हणतात भिक्षू संघाला, अनुजानामि भिक्खवे चातुर्दशे पन्नरसे अठ्ठमीयाच पक्खस सन्निपती तोंती, की भिक्षूंनो, तुम्हाला अष्टमी, अमावस्या, पौर्णिमेला या दिवशी तुम्ही विहारामध्ये एकत्र व्हा आणि इतर उपासक संघ सुद्धा तुमच्याकडे येतील तुम्हाला भेटायला, तुम्हाला दर्शनासाठी. मग पुढे असं झालं की दर अष्टमीला, अमावस्येला, पौर्णिमेला खूप सारे उपासक उपासिका संघ भिक्षूंना भेटायला जायचे, भोजन दान करायचे. पण व्हायचं असं की भिक्षू संघ तिथे धम्मदेशना देतच नसायचे, शांतचे शांत राहायचे. मग पुढे बुद्ध सांगू लागले की भिक्षूंनो, अनुजानामि भिक्खवे चातुर्दशे पन्नरसे अठ्ठमीयाच पक्खस सन्निपतित्वा धम्मं भासितुंती, की भिक्षूंनो, तुम्हाला मी परमिशन देतो की अष्टमीला, अमावस्येला, पौर्णिमेला जेव्हा जेव्हा तुम्ही जमा होतात सन्निपतित्वा, तेव्हा तुम्ही धम्म सांगा, तुम्ही धम्म देसना द्या. जे उपासक उपासिका संघ आला आहे त्यांना तुम्ही धम्म सांगा. अशा प्रकारे एक एक प्रसंगानंतर अशा प्रथा सुरू झाल्यात, जे आपल्यासाठी खूप कल्याणकारी आहे. आपण उपासक संघ म्हणून, उपासिका संघ म्हणून हे आपले कर्तव्य बनतं की आपल्या नजीकच्या विहारामध्ये भिक्षू संघ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 1 भिक्षू असो, 10 भिक्षू असो, 100 भिक्षू असो, आपण त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना दान धर्म गेला पाहिजे, भोजन दान दिलं पाहिजे, त्यांना जीवन उपयोगी वस्तू आपण त्यांना दान दिल्या पाहिजे, त्यांच्याकडनं धम्मश्रवण केलं पाहिजे, धम्मदेसना ऐकले पाहिजे. त्यानेच आपल्या पारामे पूर्ण होतील. आणि म्हणूनच वर्षावासाचे हे 3 महिने खूपच पवित्र, खूपच महत्वाचे मानले गेलेले आहेत. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भिक्षू संघ बघायला मिळतो, भिक्षू संघाकडून शील धारण करता येतं, भिक्षू संघाकडून आपल्याला धम्मदेसना ऐकता येते. हा खूपच महत्वाचा काळ आहे आपल्या सगळ्यांसाठी. पुढे आपण बघूया पवारणा. आता पवारणामध्ये उपासक संघाचं इतकं काम नाहीये. खरं बघायला गेलं तर पवारणा ही फक्त भिक्षूंची असते. वर्षावास झाल्यानंतर, वर्षावास समाप्तीला पवारणा होते. पवारणेमध्ये फक्त भिक्षू संघ एकत्रित असतो. जे ज्युनियर बनते असतात, लहान बनते असतात, ते त्यांच्या सिनियर बनतेंना याचना करतात आणि त्यांनी त्यांचा हा जो वर्षावास कसा व्यतीत केलेला आहे त्याच्याबद्दल ते त्यांच्या गुरुजींना सांगतात की ह्या पूर्ण वर्षावासामध्ये त्यांच्याकडनं काही चुकी झाली आहे का, काही दोष घडला आहे का, ते डिस्कस करतात भिक्षू संघामध्ये. आणि यालाच पवारणा म्हटली गेलेली आहे. याचे काही नियम आहेत जे भिक्षू संघांसाठी फार महत्वाचे आहेत. पुढे आहे कठीण चिवरदान. कठीण चिवरदानाची प्रथा मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये खूप प्रचलित झालेली आहे. आणि खूप कालांतरांपासून, बुद्धांपासून सुद्धा कठीण चिवरदान देण्यात येत आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा. कठीण चिवरदान वर्षावास संपल्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या आधी खूप ठिकाणी आपल्याला कठीण चिवरदानाचे कार्यक्रम बघायला मिळतात. हे का महत्वाचं आहे तर एक प्रसंग असा येतो की एका ठिकाणाहून बुद्धांना भेटायला काही भिक्षू संघ येतो आणि त्या भिक्षू संघाने खूप कठीण पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचा वर्षावास हा व्यतीत केलेला असतो. त्या ठिकाणी बुद्ध त्यांचं कौतुक करतात, त्यांचं स्वागत करतात आणि संघाला सांगतात की तुम्ही याला कठीण चिवर द्या. याचा अर्थ असा, राहुल सांकृतायांनी आपल्या विनयपिटकाच्या पुस्तकामध्ये अशी नोट दिली आहे. ते म्हणतात की कठीण चिवरदानचा खरा अर्थ असा होतो की एखाद्या भिक्षूने खूप चांगल्या प्रकारे त्यांचं वर्षावास व्यतीत केला आहे, खूप चांगल्या प्रकारे परिश्रम करून वर्षावास घालवला आहे, तर त्या भिक्षूंचं कौतुक करण्यासाठी, त्यांना आदर देण्यासाठी कठीण चिवरदान दिलं जातं. अशी एक परंपरा बुद्धांपासनं आता सुद्धा आपल्याकडे होते. आता कठीण चिवरदानाचे खूप सारे प्रकार आहेत जे आपण खूप ठिकाणी बघत असतो. काही ठिकाणी तर अगदी कापसापासून सुरुवात केल्यानंतर पूर्ण 24 तासामध्ये हे चिवर बनवलं जातं, चिवर शिवलं जातं आणि नाना प्रकारे खूप साऱ्या देशांमध्ये याच्या विविध पद्धती आहे. याचा एकच अर्थ असा की ज्या भिक्षू संघाने मागच्या 3 महिन्यामध्ये आपल्यासाठी परिश्रम घेतलं, आपल्यासाठी धम्मदेसना दिली, एकाच ठिकाणी राहून आपल्याला पुण्य कमवण्यासाठी इतकी सगळी संधी दिली, त्यांचे आभार मानण्यासाठी आपण कठीण चिवरदान देत असतो. आणि अख्ख्या भारतासकट अख्ख्या जगामध्ये खूप साऱ्या पद्धतीने कठीण चिवरदान होत असतं.